नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जानकी आता बारकाईने जो सीसीटीव्ही आहे तो फुटेज पाहत असते. तेव्हा मात्र आता जानकीला समोर एक माणूस अगदी जाताना दिसतो. त्या माणसाच्या हातामध्ये जे काही तो सॅम्पलचे ते पॉकेट असतं, तर एकदम तो जे काही सॅम्पल आता डॉक्टर घेऊन गेले तर त्या पॉकेटासारखं सेम टू सेम दिसत आहे हे जानकीच्या लक्षात येते. म्हणजे नक्की ह्या पॉकेटमध्ये ते सॅम्पलच असणार अशी आता जानकीची पक्की पडते. त्याच्या हातामध्ये लिफाफा आहे, नक्कीच त्यामध्ये सॅम्पल असेल आणि जेव्हा तो ऍक्सिडेंट झाला तेवढ्याच वेळात नक्की त्याने ते सर्व बदलले असणार हे जानकीला आता पूर्णपणे लक्षात येते. आता जानकीला अगदी एक खूप मोठा क्ल्यू मिळतो, तिच्या आता सर्व काही लक्षात येते. त्यानंतर आता इकडे लताबाई देवी आईच्या मंदिरात आलेली असते. आता पूजा वगैरे करून देवीला हात जोडून म्हणते की देवी आई हे बघ, आजपर्यंत मी खूप अशा वेगवेगळ्या भूमिका केल्या, पण त्या सर्व भूमिका ह्या खोट्या होत्या, सिनेमातील होत्या, नाटकातील होत्या. आज मात्र असं कुणाच्या आयुष्यामध्ये येऊन ही भूमिका निभावणं अगदी मला जड जाते आणि हे सर्व मला माहिती आहे, पण तरी सुद्धा हे सर्व मी माझ्या पोरीसाठी म्हणजे ऐश्वर्यासाठी करते. आणि कुठेतरी मला आता जानकी सुद्धा अगदी दया यायला लागलेली आहे. खरंच जानकी चांगली आहे. जानकी बद्दल आता मला इतकं हे सगळं काही कारस्थान करण्यामध्ये खरंच खूप वाईट वाटतं. तिला आता मला त्रास नाही देऊशी वाटत. एखाद्या बाईचा संसार आणि घरदार असं तोडणं बरोबर नाही. आता लताबाई जे काही ती वागते ऐश्वर्याच्या सांगण्यानुसार, तर ते सुद्धा आता लताबाईला खूप असं वाईट वाटते. तिला पश्चाताप येत असतो की खरंच पण देवी आई मी काय करू, मला हे सर्व नाही करायचे, पण तूच आता यातून काहीतरी मार्ग दाखव मला आणि मला सत्यापर्यंत पोहोचव. आणि तेवढ्यात मात्र तेथे कावेरी येते. आता देवीचा हा एक चमत्कारच असतो. तेव्हा आता लताबाई कावेरीकडे पाहतच असते. कावेरी आता देवीची पूजा वगैरे करायला गुरुजींच्या हातामध्ये ताट वगैरे देते आणि ती सुद्धा पूजा अगदी मनोभावाने करत असते. तेव्हा मात्र आता लताबाई विचारते की तुम्ही इथे कशा, तर कावेरी म्हणते की शेवटी सगळे उपाय करून थकलो तर माणूस शेवटी देवाजवळच येतो. माझ्या मिस्टरांवर केस चालू आहे असे जेव्हा आता कावेरी सांगते ते ऐकून आता लताबाईला धक्काच बसतो. लताबाई म्हणते की काय केस आणि काय सांगतात तुम्ही. तेव्हा कावेरी म्हणते की हो, नानासाहेबांसारख्या देव माणसाला त्यांनी किडनॅप केले होते, त्याचीच केस त्यांच्यावर चालू आहे. तर ते ऐकल्यानंतर आता लताबाई म्हणते म्हणजे नानासाहेबांसारख्या देव माणसाला ह्या जानकीच्या वडिलांनी किडनॅप केले होते का. त्यावर आता कावेरी म्हणते की अहो नाही ताई, तुम्ही काय बोलतात, अहो जानकी माझी लेक नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, मी जानकीची नाही तर ऐश्वर्याची आई आहे असे जेव्हा आता कावेरी लताबाईला सांगते तर लताबाईच्या पायाखालची जमीन सरकते. नक्की आता हे सर्व काय आहे हे लताबाईला कळत नसते. आता लताबाई विचारते की काय ऐश्वर्या तुमची मुलगी, तर कावेरी म्हणते की हो, ती माझीच मुलगी आहे, रणदिव्यांची ती सून आहे आणि ऐश्वर्या सयाजीराव विखे पाटील ही आमची म्हणजे मुलगी आहे. तेव्हा आता लताबाईला काही कळत नसतं. पायाखालची जमीन तर सरकतेच, परंतु आता ऐश्वर्याने जे काही नाटक केलेले आहे ते सर्व काही नाटक मात्र आता ह्या लताबाईला आठवते. ऐश्वर्या अगदी किती रडत रडत आई आई म्हणून तिच्याशी खोटं बोललेली आहे हे सर्व क्षण आता लताबाईच्या डोळ्यासमोर येतात. ऐश्वर्या म्हणलेली असते की आई आपण हे जे काही आता गुपित आहे तर ते लपून ठेवलेलं ते आपल्या दोघीमध्येच राहील, आपण दुसऱ्या कुणालाच सांगायला नको असे जेव्हा ऐश्वर्या म्हणलेली असते ते सर्व काही आता लताबाईला आठवते. आणि आता ऐश्वर्या मुद्दाम हे सर्व म्हटले असेल कारण ती आपली मुलगी नाही तरी सुद्धा आपली मुलगी आहे असं ती दाखवते. तेव्हा आता लताबाई मनात म्हणते की ऐश्वर्या माझी मुलगी नाही, मग कोण आहे माझी मुलगी. म्हणून आता लताबाईला खूप मोठा प्रश्न पडतो. त्यानंतर मात्र आता इकडे जानकी ही घाईने आता पोलीस स्टेशनला येते आणि इन्स्पेक्टर साहेबांना ते सर्व काही दाखवते की बघा इन्स्पेक्टर साहेब, आणि अगदी बारकाईने लक्ष द्या की हा माणूस कोण आहे की जो एकदा तिकडे गेला होता आणि परत वळून तो ते जे काही त्याच्या हातामध्ये ते पॉकेट आहे तर ते घेऊन परत इकडे आला. आता व्यवस्थित हे जे काही फुटेज आहे तर ते बघा आणि बाहेर आल्यानंतर सुद्धा तो तुम्हाला समजेल. आणि हे बघा सर, आता हाच माणूस आहे की जो याच्याच हातामध्ये सॅम्पल आहेत आणि त्यामुळेच मला त्याच्या विरुद्ध तक्रार करायची आहे. हा तोच माणूस आहे की ज्याने माझ्या सासूबाईचे आणि नवऱ्याचे सॅम्पल बदललेले आहेत. त्यामुळे सर प्लीज तुम्ही माझी तक्रार नोंदवून घ्या आणि याच्यावरती गुन्हा दाखल करा, त्याला लवकरात लवकर शोधून काढा. तेव्हा आता जे
इन्स्पेक्टर आहे तर ते जानकीला मिसेस रणदेवे म्हणून बसायला सांगतात. तेव्हा आता जानकीला ते पाणी घ्यायला सांगतात. तर जानकी म्हणते की हे बघा सर, तुम्ही माझी तक्रार लिहून घ्या, प्लीज तुम्ही नोंदवून घ्या आणि मी पुरावा सुद्धा आणलेला आहे. तेव्हा आता लगेच इन्स्पेक्टर म्हणतात की अहो पाणी घ्या. जानकी पाणी सुद्धा घ्यायला तयार नसते. आणि हे बघा, तुम्हाला जो काही वाटतो तो संशय आहे, त्यामुळे मी तुमची तक्रार नाही लिहून घेऊ शकत असे आता इन्स्पेक्टर साहेब स्पष्ट जानकीला म्हणतात. त्या व्हिडिओमध्ये कोणत्याही प्रकारचं असं संशयास्पद नाही वाटत. माणूस येतो आणि जातोय, त्यावरून हे सिद्ध होत नाही की त्याने सॅम्पल बदलले असतील म्हणून. एकतर इतक्या दूरवरून ते जे काही सीसीटीव्ही फुटेजवरून पाठवलेले सॅम्पल आहेत तर ते व्यवस्थित आता क्लिअर सुद्धा होत नाही. तेव्हा आता जानकी म्हणते की अहो सर, त्या म्हणजे खाक्या पाकिटमध्ये. तेव्हा आता लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की नाही, त्या पॉकेटमध्ये पत्र, लॉकेट वगैरे काही असू शकते, लाईटचं बिल वगैरे काही असू शकतं, काही पुरावासा तो सॅम्पलच असेल असं नसू शकतो आणि त्यामुळे ही केस सुद्धा नाही बनू शकत. आणि तेवढ्यात आता इन्स्पेक्टर साहेब कॉन्स्टेबलला आवाज देतात ती फाईल घेऊन येण्यासाठी. दुसऱ्या कामाला ते लागतात. तर जानकी आता विनवण्या करते. जानकी म्हणते की हे बघा सर, प्लीज माझी तक्रार तुम्ही लिहून घ्या, जे काही माझं म्हणणं आहे तर ते प्लीज ऐकून घ्या. खूप आशेने मी तुमच्याकडे आले होते. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हे बघा मॅडम, समजून घ्या, तुम्ही जे काही पुरावे आणलेले आहेत तर ते पुरेसे नाहीत म्हणून आता मी तुमची काही मदत नाही करू शकत. तेव्हा आता जानकी समोर काही पर्याय नसतो. तेव्हा आता जानकी विचारात पडते की तो जो काही सीसीटीव्ही फुटेजमधील माणूस आहे तर तो मात्र माझी शेवटची आशा आहे. एकदा की तो माणूस मला सापडला, तोपर्यंत तो माणूस मला सापडत नाही आणि तो पुरावे मी गोळा करत नाही तोपर्यंत मी आता सिद्धच करू शकत नाही की ती लताबाई आहे तर ती पार्वती नाही म्हणून. त्यामुळे त्या माणसाला मी कसं आणि कुठे शोधू म्हणून जानकी आता त्याच्या शोधात निघते. त्यानंतर आता इकडे लताबाई प्रचंड तापलेली असते. जेव्हा ती घरी येते, कारण तिला तर सत्य समोर आलेले असते आणि ऐश्वर्याच्या रूम मध्ये येते. ऐश्वर्या मात्र आता लताबाईचा तो रुद्र अवतार पाहून खूपच घाबरते. तेव्हा ऐश्वर्या विचारते की काय ग, काय झाले, आणि लगेच घाईने दरवाजा लावून घेते आणि म्हणते की तुला मी एकदा सांगितले की असं तू लगेच आतमध्ये येत जाऊ नकोस, जर तुला कोणी बघितलं तर काय होईल. तेव्हा मात्र आता लताबाई काही बोलत नसते आणि तिला कावेरीचं बोलणं आठवतं की मी जानकीची आई नाही तर ऐश्वर्याची आई आहे. तेव्हा रागानेच लताबाई आता ऐश्वर्याकडे पाहत असते. ऐश्वर्या आता आपल्या हाताने लताबाईच्या चेहऱ्यावर असा हात इकडून तिकडे फिरवत असते आणि आता लताबाई रागाने तिच्याकडे बघत तिला कावेरीचे सगळं काही बोलणं आठवत असते. तेव्हा आता लगेच ही ऐश्वर्या चुटकी वाजवते आणि लताबाईला म्हणते की काय ग आई, कुठे हरवलीस. तेव्हा आता लताबाई मुद्दा म्हणते की अगं काही नाही. ती सुद्धा आता ऐश्वर्या बरोबर नाटक करते आणि म्हणते की काही नाही, अगं जरा एकटं वाटत होतं. तेव्हा ऐश्वर्या आता म्हणते की आई, अगं तुझ्या मुलीचं घर इतकं भरलेलं असताना तुला एकटं कसं वाटतं. तेव्हा आता लताबाई म्हणते की माझ्या मुलीचं. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की हो, अगं मी नाही का तुझी मुलगी, आणि काय ग आई तू मध्ये मध्ये विसरतेस की काय. तेव्हा आता लताबाई मुद्दाम नाही असं म्हणते. अगं कितीही विसरण्याचा प्रयत्न जरी केला तरी मी नाही विसरणार ग, तू जे काही केलंस ते. तेव्हा ऐश्वर्या विचारते की म्हणजे काय. तर आता लताबाई म्हणते की अगं तू या घरात मला आणलं आणि माझ्यावर जे काही उपकार केलेस अगं ते मला नाही विसरता येणार ग. आणि हे बघ, आता मी देवळात गेले होते आणि देवाकडे मी हेच मागत होते की माझ्या मुलीला सुखात ठेव. तेव्हा आता ऐश्वर्या हसते आणि म्हणते की अच्छा, म्हणजे तू आता बाहेर देवळात गेली होती तर. आणि आता ऐश्वर्याला काही वाटत नसतं. ऐश्वर्याला वाटतं की ही देवळात गेली असेल, बाकी काय. तर आता लताबाई पुढे म्हणते की अगं तसंही आता येथे मला काही माहिती नाही आणि त्यामुळे मला सारखं सारखं असं वाटतं की आता फिरत फिरत जावं आणि मधुवनचा जरा आश्रम शोधून काढावा. आणि तू तर तेथेच वाढलेली आहे आणि तुला तर माहितीच असेल ऐश्वर्या, अगं मधुवनचा आश्रम कुठे आहे तो. आता बरोबर लताबाई तिला आपल्या कोंडीत अडकवते. आता अगोदर ऐश्वर्याचा चेहरा फिका पडतो तर ऐश्वर्या आता हसते आणि म्हणते की म्हणजे काय आई, अगं तू काय प्रश्न विचारतेस. अगं अर्थात म्हणजे मला माहिती असणारच आश्रम कुठे आहे, कारण मी तेथे लहानची मोठी झाले. आणि हे बघ आई, तुला ती शाळा माहिती आहे का, तेथे एक तळ आहे आणि तळ्याच्या डाव्या बाजूला एक असं वळण जाते तेथे आणि जाऊन दे ना आई. अगं मी सुद्धा तुला काय असं एक्सप्लेन करत बसले. तसंही आता आजूबाजूचे फार काही बदलले असेल आणि तसंही तुला तेथील का जास्त इतकं माहिती नसेल, कारण तू तर एकदाच गेली होती. लताबाई म्हणते की हो, आणि मला जे काही कळलेलं आहे तर ते सुद्धा आत्ताच आहे ना. आणि अगं ते सयाजीराव. आता सयाजीराव म्हटल्यानंतर आता ऐश्वर्याच्या पायाखालची जमीन सरकते. तर आता लताबाई पुढे म्हणते की जानकीचे वडील, अगं ते सयाजीराव विखे पाटील, अगं तो तर एक नंबरचा हरामखोर माणूस होता. तेव्हा आता लगेच ऐश्वर्याचा अगदी राग तिला येत असतो, पण तरी सुद्धा मुठीमध्ये ती आपला राग
अगदी आवरत असते. तेव्हा आता ऐश्वर्या विचारते की होता, तेव्हा आता लताबाई म्हणते की हो अगं आता ते जेलमध्ये आहेत ना आणि अगदी सडून मरतील ते, असं आता लताबाई त्याला शाप देते, ते पण मुद्दाम ऐश्वर्याच्या तोंडावर. आणि खूप वाईट आहे ते, खूप अगं सडून मरतील. या घराला तोडण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. ऐश्वर्याला खूप राग येत असतो. त्यांनी आणि त्यांच्या मुलीने आता ऐश्वर्याला इतका राग येतो. आता लताबाई मुद्दाम हे सर्व बोलत असते. लताबाई मुद्दाम आता अगदी शाप सराप देत असते की तिचं सुद्धा ते भलं कधीच होणार नाही. तेव्हा आता ऐश्वर्याने जेव्हा कोर्टात आपल्या डॅडाविरुद्ध साक्ष दिली होती ते सर्व क्षण तिच्या डोळ्यासमोर येतात. तर लताबाई पुढे म्हणते की ऋषिकेशला सांगणार आहे की त्यांना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी यासाठी तू आणखीन एक अर्ज दे. तेव्हा आता लताबाईचं हे बोलणं ऐकून ऐश्वर्याला भलताच राग येतो. ऐश्वर्या आता मुद्दाम थोडासा राग आवरते आणि लताबाईला म्हणते की बास करा आता. आणि आता लताबाईला म्हणते की तू शांत राहा, तू कशाला या सगळ्या गोष्टीमध्ये पडते आणि हे पग सयाजीरावांच्या नावाने खडी फोडण्याचं अगोदर बंद कर. तेव्हा आता लताबाई लगेच उठते आणि ऐश्वर्या समोर येऊन म्हणते की अगं काय तुला काय इतकं त्या सयाजीरावाचा पुळका येतोय आणि काय ग तुझा आणि त्यांचा काय संबंध आहे बरं. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की छे माझा त्यांच्याशी काही एक संबंध नाही. आता लताबाईच्या सर्व लक्षात येते की ऐश्वर्या किती खोटं बोलते. तेव्हा आता लताबाई म्हणते की हो का तुझा आणि त्यांचा काही संबंध नाही, मग तू म्हण बरं की तो सयाजीराव विखे पाटील एक नंबरचा नालायक माणूस आहे, म्हणून एक नंबरचा खोटारडा आणि थर्ड क्लास माणूस आहे, म्हण ना. तेव्हा आता ऐश्वर्या काहीच बोलत नसते. तर लताबाई म्हणते की बरोबर आहे अगं तू कशी बोलणार, कारण कुठलीच मुलगी स्वतःच्या वडिलांना शिव्या नाही घालणार ना. आता ऐश्वर्याच्या पायाखालची जमीन सरकते, कारण लताबाईला आता समजलेलं आहे की आपण सयाजीराव विखे पाटील यांची मुलगी आहोत. तर तेव्हा आता ऐश्वर्या पुन्हा नाटक करते. तर लताबाई विचारते की हो ना बोल ना आता काहीतरी. तेव्हा ऐश्वर्या अगदी थोडंसं हसते आणि म्हणते की अगं आई तू काय बोलतेस, खरंच मला काही कळत नाही. हे बघ आई. तर लताबाई आता जोरात गप्प बस असं म्हणून ऐश्वर्यावर ओरडते. तुझ्या तोंडून मला आई म्हणू नकोस खोटारडी कुठली. अगं मला सर्व कळलेलं आहे की तू माझी नाही तर त्या सयाजीराव विखे पाटील आणि कावेरीची मुलगी आहे. तर तेव्हा आता ऐश्वर्याला ची बोलती बंद होते. नक्की काय बोलू हे ते काही तिला समजत नाही. तर लताबाई रागाने आता ऐश्वर्याकडे पाहत असते. त्यानंतर आता इकडे जानकी ही पोलीस स्टेशन मधून बाहेर पडते. त्यानंतर आता जानकी समोर एक हवालदार येतात आणि जानकी वहिनी म्हणून जानकीला आवाज देतात. तर जानकी म्हणते की हा बोला ना काय म्हणायचं आहे. तेव्हा आता ते हवालदार म्हणतात की हे बघा मी तुम्हाला ओळखतो ऋषिकेश दादा, आणि तुम्हाला माझं शेतकरी कुटुंब आहे, वडील भाऊ हे सर्वजण शेती करतात आणि तुमचं शेतकरी हितकरी जे काही ऍप आहे आणि त्यामुळे आम्हाला खूप फायदा झालेला आहे, आमच्या शेतमालाला चांगले अगदी पैसे सुद्धा मिळालेले आहेत. तेव्हा आता जानकी त्यांच्या समोर हात जोडून उभी असते आणि थँक्यू असं म्हणते. तर हवालदार म्हणतात की तुम्ही नक्की कोणत्या तरी माणसाला शोधतात ना, मी मगाशी ते ऐकलं होतं. तर जानकी म्हणते की हो दादा. तेव्हा आता जानकी इकडे तिकडे बघते आणि आता त्या हवालदार काकांना म्हणते की तुम्ही प्लीज मला मदत करू शकताल का. तेव्हा आता हवालदार विचारतात की तुम्ही मला तो व्हिडिओ दाखवा, मी तुम्हाला बघून सांगतो. की आपल्या पर्समधून मोबाईल काढते आणि आता तो मोबाईल काढून ती जे काही सीसीटीव्ही फुटेज मधील तो माणूस आहे तर तो आता त्या हवालदारांना दाखवते. तेव्हा आता हवालदार तो फोटो पाहतात आणि आता लगेच ओळखून म्हणतात की हे बघा अच्छा जानकी वहिनी, अहो मी तर याला ओळखतो, हा तर त्या सयाजीरावांचा माणूस आहे. आता सयाजीरावांचा माणूस म्हटल्यानंतर जानकीला पूर्णपणे खात्री पडते, तिला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा आता जानकी विचारते की दादा अहो तुम्ही या माणसाला ओळखलं म्हणजे नक्की तर तुम्हाला माहितीच असेल की तो आपल्याच गावात राहतो म्हणून, आणि हे बघा तो कुठे असतो, कुठे सापडेल आणि त्याला मी कुठे शोधू सांगा बरं. तेव्हा आता हवालदार विचार करतो आणि आता आठवण म्हणतो की अहो हा तर त्याच चौकामध्ये, आणि कुठला चौक बरं, तो शहीद चौक आहे ना, तर त्या चौकात हा असतो, कायम चहाच्या टपरीवर तो पडलेला असतो, त्यामुळे तुम्ही तिकडे जा, नक्की तो तुम्हाला तिकडे सापडेल. तेव्हा आता जानकी लगेच हवालदार काकांना हात जोडून म्हणते की हो म्हणजे हे बघा म्हणजे आज तुम्ही माझ्यासाठी अगदी देवासारखे धावून आलात, खूप उपकार झाले तुमचे, मला माहिती नाही की आज तुम्ही माझी किती मोठी मदत केली म्हणून. जानकीच्या डोळ्यात अगदी हात जोडून पाणी सुद्धा येत असते. ते हवालदार म्हणतात की चला जानकी वहिनी आता मी निघतोय कारण खूप उशीर झालेला आहे. तेव्हा आता जानकी त्यांना थँक्यू बोलते. हवालदार निघून जातात. तेव्हा आता जानकी म्हणते की आता मात्र मी नाही सोडणार, या माणसाला मी पकडणारच. म्हणून धावत जानकी आता त्या शहीद चौकामध्ये त्या चहाच्या टपरीवर जायला निघते. त्यानंतर आता इकडे लताबाई ऐश्वर्याचा हात पिरगाळते आणि विचारते काय अगं ऐश्वर्या तू इतकं खोटं बोललीस का माझ्याबरोबर, माझ्या भावनांशी तू खेळलीस, स्वतःच्या आईला सुद्धा तू आई म्हणायला तयार नव्हती. अगं तुला काय आई आणि मुलीचं नातं कळणार आहे.
ज्यांनी आपली आई भेटल्यानंतर एखादी मुलगी इतकी कोरडी कसं राहू शकते? अगं अगं, मी तुला स्वेटर दिल्यानंतर मी तुझे लाड करायला आले होते, पण तरी सुद्धा अगं तुला काहीच भरून आले नाही, तुला काहीच तुझ्या मनाबद्दल आईच्या भावना समजल्या नाहीत. तेव्हा आता ऐश्वर्या रागाने लताबाईने जो हात पिरगळलेला आहे तर तो तिच्या हातातून काढून घेते आणि रागाने लताबाईकडे पाहत असते. अगं, एकदा सुद्धा तुला का वाटलं नाही की माझे पाय चेपावं, तू माझी सेवा करावी? आणि जर एखादी असते, अगं एखादी म्हटली असते की एखादी रात्र तरी आई अगं तू माझ्या रूममध्ये झोप ग, आयुष्यभराचं बोलायचं बाकी आहे. परंतु ऐश्वर्या, अगं तू तुझं खोटं लपवण्यासाठी आणि तुझं काम करून घेण्यासाठी शेवटी तू मला फसवलं, एका आईला तू फसवलंस, माझी मुलगी बनण्याचं एक खोटं नाटक तू केलंस. अगं तू तू तर दगड आहे, दगडच, तुला कसला पाजर फुटणार ग? तुझा उपयोग आहे तो फक्त आणि फक्त चिरडल्यासारखाच होऊ शकतो. तुझे काही आता हे माझ्या भावना चिरडल्यास आणि हे बघ आता बाद झाले, तू माझी कोणी नाही आणि मी मात्र आता येथे तुझं एकही ऐकून अगदी हा प्लॅन नाही करणार, तुझं नाही ऐकणार, आत्ताच्या आत्ता मी इथून जाते. तेव्हा आता लताबाई जायला निघते, परंतु ऐश्वर्या म्हणते की खबरदार, एक पाऊल जर पुढे टाकले तर. आणि आता तोऱ्यातच तिच्या समोर येते आणि लताबाईला म्हणते की मला मान्य आहे की तुम्ही माझं खोटं पकडलं, मी तुझी मुलगी नाही हे तुला तर कळलं, परंतु तुझी मुलगी मात्र कोण आहे हे सत्य फक्त मलाच माहिती आहे. तेव्हा आता लताबाई रडतच विचारते की अगं कुठे आहे माझी मुलगी, कोण आहे माझी मुलगी? फोटो मात्र या घरामध्ये सापडला, परंतु माझी मुलगी सुद्धा याच घरामध्ये असणार. तेव्हा आता लगेच ऐश्वर्या खोटं बोलते. ऐश्वर्या म्हणते की इथे नाही, बाहेर कुठेतरी आहे, परंतु तिचं नाव गाव सगळं काही पत्ता मला माहिती आहे. तेव्हा आता लताबाई रडतच म्हणते की अगं कसा तुझ्यावर विश्वास ठेवू आता, एकतर अगोदरच तुम्हाला फसवलंस. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की ठीक आहे, नको तू विश्वास ठेवू आणि जा इथून, परंतु एक गोष्ट मात्र लक्षात ठेव की त्यानंतर मात्र तुझी ही मुलगी कधीच तुला नाही भेटणार. तेव्हा आता लताबाई अगदी व्याकुळतेने विचारते की अगं कोण आहे ती, सांग ना मला, सांग अगं ऐश्वर्या सांग. ऐश्वर्या तर जोरात ओरडते की आवाज खाली. त्यामुळे लताबाई कारखानीस आमच्याशी वागताना आणि बोलताना नीट बोलायचं, कारण आता हे नाटक शेवटपर्यंत आलेलं आहे, फक्त शेवटचा अंक उरलेला आहे. एकदा की त्या प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सह्या झाल्या तर तुझी मुलगी कुठे आहे तिचा पत्ता मी तुला देईल अगदी स्वतःहून, मग तू तिच्याकडे जाऊ शकते, परंतु तोपर्यंत तुला हे नाटक कंटिन्यू करावंच लागेल. एकदा की त्या प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सह्या झाल्या तर तुझी मुलगी लगेच तुला मिळेल म्हणून. त्यानंतर आता इकडे जानकी एंटरप्राइज कंपनीमध्ये ऋषिकेशने वकिलांना बोलावून घेतलेलं असतं. तर वकील साहेब विचारतात की काय ऋषिकेश, पुन्हा प्रॉपर्टीचे पेपर्स बनवायचेत का? ऋषिकेश म्हणतो की हो वकील साहेब, पुन्हा गरज आहे तर ते पेपर्स बनवावेच लागतील. आणि ती प्रॉपर्टीची फाईल आता हातामध्ये देऊन वकील साहेबांना सांगतो की हे बघा, यापुढे आता हे जे काही रणदिव्यांचं सदन आहे तर त्याचे 4 हिस्से करा, 4 भावांचे 4 हिस्से, मी शर्वरी सौमित्र आणि सारंग सगळ्यांना अगदी सारखे बरोबर हिस्से मिळायला हवेत. तेव्हा आता वकील साहेब म्हणतात की ऋषिकेश दादा एकदा नीट विचार करून घ्या, इतकी मोठी प्रॉपर्टी. तेव्हा आता लगेच ऋषिकेश ऐकायला तयारच नसतो. ऋषिकेश म्हणतो की माझा विचार झालेला आहे वकील साहेब, माझ्या भावंडापेक्षा आणि माझ्या घरातील शांततेपेक्षा ही प्रॉपर्टी माझ्यासाठी अगदी मोठी नाही, त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही हे पेपर्स रेडी करायला घ्या. तेव्हा आता वकील साहेब म्हणतात की बरं ठीक आहे, जशी तुमची मर्जी असेल तसं होईल. तेव्हा आता वकील साहेब निघून जातात. त्यानंतर आता इकडे जानकी त्या माणसाला शोधत शोधत तेथे शहीद सर्कलला येते आणि तेथे आता काही दुकानदारांना ती विचारते की येथे चहाची टपरी कुठे आहे. तेव्हा तो दुकानदार तिकडे चहाच्या टपरीकडे बोट दाखवतो. तर जानकी आता तेथे येते. तेवढ्यात आता तो फोटोतील जो काही माणूस आहे तर तो सुद्धा तेथे चहा घ्यायला येतच असतो. आता तो चहाच्या टपरीवर येतो आणि चहावाल्याला म्हणतो की अरे बबड्या, मला 1 कप चहा दे. तेव्हा आता जानकी त्याच्या अगदी म्हणजे पुढे उभी असते आणि तो जानकीच्या पाठीमागे असतो. तेव्हा तो माणूस आता चहावाल्यावर ओरडतो की अरे दे ना लवकर चहा. तोपर्यंत जानकी आता म्हणजे तो जानकीच्या पाठीमागे असतो आणि जानकी समोर त्याला आता शोधत असते. इकडे तिकडे दुकानदारांना अगदी त्याचा फोटो दाखवून विचारत असते. आणि परत आता जानकी तेथून अगदी मागे वळून येते आणि तेव्हा तो जो काही आहे ते चहावाल्यावर ओरडतो की अरे एकदा मी तुला सांगितलं की चहा दे ना लवकर चहा. तर जानकी आता वळून बघते आणि जानकीला तो माणूस अगदी संशय वाटतो. जानकी मात्र परत आपल्या मोबाईल मध्ये पाहत असते की नक्की हा तोच माणूस आहे का आणि त्याच्याकडे सुद्धा पाहत असते. आणि तेवढ्यात मात्र आता जानकीला एक कॉल येतो आणि तो माणूस जानकीकडे वळून बघणार तोच लगेच जानकी आपला चेहरा वळवते आणि फोन घ्यायला जरा बाजूला जाते. तेव्हा आता लगेच इकडून ऋषिकेश
बोलत असतो तर जानकी आता म्हणते की हो बोला. जानकी आता हळूच बोलत असते. ऋषिकेश तिला विचारतो की अगं जानकी काय झाले, तू इतकी हळूच का बोलते. तेव्हा आता जानकी म्हणते की ऋषिकेश ठीक आहे. जानकीचा आता थरकाप बोलताना होत असतो आणि म्हणते की काही काम होतं का असं ती ऋषिकेशला विचारते. तर ऋषिकेश म्हणतो की जानकी काही नाही आणि आता वकील साहेब आले होते, मी त्यांना प्रॉपर्टीचे पेपर्स तयार करायला सांगितले. तेव्हा आता जानकी म्हणते की काय आणि अच्छा असं ती म्हणत असते. तेव्हा ऋषिकेश विचारतो की जानकी अगं तुझं काय चाललं, नेमकं तू आहेस तरी कुठे. तेव्हा आता जानकी म्हणते की ऋषिकेश मी तुम्हाला नंतर कॉल करते आणि जानकी लगेच ऋषिकेशचा फोन कट करते. तेव्हा आता जानकी फोन कट केल्यानंतर डायरेक्ट आता त्या माणसाच्या समोर येऊन उभी राहते. तेव्हा तो माणूस आता जानकीला म्हणतो की काय आणि आता चहावाल्याला म्हणतो की मॅडमला एक कप चहा दे. तेव्हा आता जानकी काहीही विचार न करता डायरेक्ट त्याला तो सीसीटीव्ही फुटेज आपल्या मोबाईल मध्ये दाखवते. तेव्हा तो माणूस आता खूप घाबरतो. जानकी आता त्याला डायरेक्ट विचारते की हा तूच आहेस ना, तू सॅम्पल बदललेस ना. तेव्हा तो माणूस खूप घाबरतो आणि लगेच घाईने तिथून पळून जायला लागतो. परंतु जानकी त्याची गचंडी पकडते आणि त्याला थांब, कुठे पळून जायला निघालास, ए थांब ए थांब. तेव्हा तो माणूस आता जानकी त्याला अगदी चांगल्या 2-3 तोंडात देते. परंतु तो जानकीच्या हातातून निसटतो आणि पुढे पळून जात असतो. जानकी आता कशाचाही विचार न करता त्याच्या मागे धावत असते त्याला पकडायला. जानकी त्याच्या मागेच येत असते आणि शेवटी तो लगेच बाजूला होतो. तरी सुद्धा जानकी काही त्याचा पिछा सोडत नाही, शेवटी त्याला पकडतेस. त्यानंतर आता इकडे ऐश्वर्या लताबाईला जे काही म्हणलेले असते, लताबाई त्याचा विचार करत असते. तर ऐश्वर्या तिला म्हणते की काय ग लताबाई, अगं इतका कशाला विचार करतेस, तू फक्त माझी मदत कर आणि हे बघ तुझी मुलगी तुला मिळेलच, फक्त हा जो काही खेळ आहे तो पूर्ण कर, असे आता लताबाई समोर ती ऑप्शन ठेवते. लताबाई आता विचारत पडते आणि तेवढ्यात आता सारंग दरवाजा उघडतो आणि आत येतो आणि लताबाईला हसून म्हणतो की सासूबाई अहो तुम्ही इथेच आहात का. तेव्हा आता लताबाई सारंगकडे पाहत असते तर सारंग हसतो आणि अच्छा म्हणजे लाडके लेकीशी गप्पा सुरू आहेत तर, असं जेव्हा म्हणतो तर लताबाई आणि ऐश्वर्या त्याच्याकडे पाहतच असतात. लताबाई आता रागाने पाहत असते. तेव्हा आता सारंग म्हणतो की अहो असं का बघतात आणि ऐश्वर्याला विचारतो की काही घडले का ऐश्वर्या. त्यावर तर ऐश्वर्या म्हणते की त्यांना कळलेलं आहे की मी त्यांची मुलगी नाही म्हणून. तेव्हा सारंगला तर खूप मोठा धक्का बसतो. सारंग खूप घाबरतो आणि ऐश्वर्याला म्हणतो की काय बोलतात तुम्ही, यांना हे सुद्धा कळलेलं आहे की त्यांची मुलगी. तेव्हा ऐश्वर्या सारंगला पुढचं काही बोलून देत नाही आणि आता त्यांना आता मी हे सुद्धा सांगितलेलं आहे की त्यांची मुलगी कोण आहे, कुठे राहते, याबद्दल सुद्धा मी त्यांना सांगितलं आणि हे बघा यांना हे सुद्धा मी सांगितलेलं आहे की त्यांच्या मुलीचं सत्य आपल्यालाच दोघांना माहिती आहे आणि जर त्यांनी आपल्याला मदत केली तरच आपण त्यांना त्यांच्या मुलीपर्यंत पोहोचू, असं मी यांना सांगितले. तेव्हा सारंग म्हणतो की हो ऐश्वर्या बरोबर आहे तुमचं. तेव्हा आता लताबाई रडतच आपल्या डोळ्यामध्ये पाणी आणते आणि ठीक आहे असं ऐश्वर्याला म्हणते आणि आता ऐश्वर्याला धमकावत म्हणते की हे फक्त शेवटचं काम असेल आणि त्यानंतर जर तू माझ्या मुलीचा पत्ता मला नाही सांगितला तर मात्र मी तुझ्या घरच्या सगळ्यांना सांगेल की हे सर्व नाटक तू मला करण्यासाठी भाग पाडलंस. तेव्हा सारंग तर घाबरतो परंतु ऐश्वर्या रागाने आता लताबाईकडे पाहत असते. आणि मित्रांनो शेवटी हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये जानकी मात्र त्या गुंडाला पकडून घरी घेऊन येते आणि DNA टेस्टचे जे काही सॅम्पल आहे तर तो बदलणारा हा माणूस आहे असं म्हणून त्याला सर्वांच्या समोर ढकलून देते. जानकी आता ऐश्वर्याकडे बोट दाखवत म्हणते की हे सगळं काही ऐश्वर्याच्या सांगण्यावरून झालेलं आहे. तेव्हा आता तो माणूस बदलतो. तो माणूस म्हणतो की अहो जानकी मॅडम हे सर्व तुम्हीच सांगण्यासाठी मला सांगितले होते ना. तेव्हा आता सुमित्राला राग येतो. सुमित्रा म्हणते की जानकी तुझ्यासारख्या खोटारड्या बाईला एक क्षण सुद्धा मी अगदी या घरात राहून देणार नाही, म्हणून आता सुमित्रा जानकीला उंबऱ्यावर ढकलून देते. जानकी म्हणते की माफ करा आई, मी घराच्या बाहेर नाही जाणार जोपर्यंत या ऐश्वर्या आणि ह्या बाईचा खोटा चेहरा तुमच्या समोर आणून देत नाही, जोपर्यंत तुम्ही यांना घराच्या बाहेर काढत नाही तोपर्यंत मी कुठेही जाणार नाही. तेव्हा आता मित्रांनो पुढे काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.